नमस्कार मंडळी, राकेश गाडीवकर या मराठी यूट्यूब चॅनलचं सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे 3 मे. आम्ही चाललो आहे अलिबागला. सगळ्यांना सुट्टी पडली शनिवार रविवार. आम्ही बोललो ॲक्च्युली आमच्या ॲनिव्हर्सरीचा प्लॅन होता जायचा. 9 तारखेला आमची ॲनिव्हर्सरी आहे. तर बोललो ना आम्ही 10 तारखेला गावाला जाणार, त्यामुळे आम्ही बोललो एक वीक अगोदरच जाऊ. तर आम्ही चाललो अलिबागला. तर अलिबागला आम्ही जाणार आहे M2Mची जी बोट फेरी आहे त्याची आम्ही बुकिंग केलेली आहे. तर त्याचे काही दिवसात 3-4 फेऱ्याच असतात. तर आम्ही पण पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो. M2Mची मोठी एवढी बोट आहे, त्या बोटीतनं आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहे. तर क्रिशांगला पण बोललो एकदा बोटिंग दाखवूया, त्याने बोललो प्रवास करूया. आणि त्या दिवसातनं काय ते 4 फेऱ्या असतात. तर आम्ही संध्याकाळचीच घेतली आहे बोट फेरी, कारण की आणि त्याची प्राईस पण प्रत्येक वेळच्या फेरीचे वेगवेगळे आहेत, त्याचे फिक्स नाही आहे प्राईस. तर आता आम्ही पहिले जाणार आहे CSTवरून भाऊकरनं सुटते ती M2M फेरी. बघा आता आम्ही जाणार अलिबागला. आता आमचे पुढचे व्हिडिओ येतीलच. आणि अलिबागला आम्ही कॉटेज एक बुक केलं आहे तिथे, आणि तिथे आम्ही फिरणार आहे. काय काय जे स्पॉट असतील तर ते फिरणार आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढे स्किप करू नका व्हिडिओ. तर आमची बॅग सगळी पॅक करून झाली, आता आम्ही निघतोय. चला तर मंडळी, आता आम्ही CSTला पोहोचलो आहे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तर आता आम्ही इथूनच टॅक्सी करून भाऊच्या धक्क्यावर जाणार आहे. तर पुढचा प्रवास तुम्ही बघाच पुढे. क्रिशांग हा बघा, क्रिशांग बोटिंगमध्ये बसणार ना. क्रिशांगला एक्सायटेड झाला आहे बोटमध्ये बसायला. मग आम्ही आता बोटमध्ये भाऊच्या धक्क्यावर बसून मांडवाला उतरणार. आता आम्ही CSTला उतरलो, फास्ट ट्रेन पकडून फटाफट आलो आपण. 1 तास लवकरच आपण आलो आहे इथे, कारण की आपल्याला पण काय माहीत नाही तिकडे काय किती वेळ लागतो तिथे एंट्री वगैरे. 4:30ची बोट आहे, आम्ही चाललो आहे. इथे टॅक्सी बघूया भाऊच्या धक्क्यासाठी, आणि भाऊच्या धक्क्या जाऊया पहिला, आणि नंतर मग तिथून आपल्या बोटिंगचं कसं काय आहे ते आपण नक्की व्हिडिओमध्ये तुम्ही बघा पुढे कसं काय ते. क्रिशांग कसं टाकतो इकडे? हां टाक. क्रिशांगने थंडा घेतला, तो क्रिशांगने टाकतो यार. टाक. समोर टॅक्सी आहेत, टॅक्सी आपण जाऊया टॅक्सीने भाऊच्या धक्क्याला. CST स्टेशन. हे भाऊ का धक्का आहे? यही लगेगा. चला आता भाऊच्या धक्क्यावर पोहोचलो आहे आम्ही M2M. तर आता आम्हाला आमच्या टॅक्सीने सोडलं आहे इथे भाऊच्या धक्क्यावर. M2Mला टॅक्सी गेली. आता आपण पुढची प्रोसेस बघूया. इकडे काय काय बसायला वगैरे ठेवलं आहे, जागा आहे इथे प्रवाशांसाठी. बघू इथे समोरच आपल्याला लागणार आहे M2M. तर सांगा होते, बघू आता पुढे कसं काय. इथे बसूया, वेटिंग रूम आहे समोर. चला चेक करूया. क्रिशांग चला आता बोटिंगमध्ये बसायचं आहे मस्त. चला इकडे प्रवासी आले दिसत आहेत, बघूया. तर आम्ही आता इथे भाऊच्या धक्क्यावर पोहोचलो आहे. तिथे आम्ही इन्क्वायरी केली पोलीस जे ते सिक्युरिटी आहे त्यांच्याकडे. तर ते बोलले की तो 3:40ला तुमची M2Mची जी फेरी आहे ती इथे लागेल. 3:40ची ओपन होईल, तुम्हाला 4:40चा टाईम आहे निघायचा, जे ओपन होतो. पण तुम्ही इथे वेटिंग रूममध्ये वेट करा. तर इथे सर्वजण बसले आहेत. तर AC आहे चांगल्या पैकी. हे बघा सर्वजण बसले आहेत. क्रिशांग पण बसला आहे. हा बघा क्रिशांग आहे, रुचिरा सगळे बसले तिथे. त्याच्या बोटिंगमध्ये जेवढे बोटिंगमध्ये प्रवासी आहेत ना, ते सगळ्यात इथे वेटिंग करतात. भारी ना, मस्त AC मध्ये सगळे वेट करतात. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट तिकीट काढली नसेल तरी पण तुम्हाला इथे, तुम्ही डायरेक्ट आलात तरी तुम्हाला तिथे तिकीट भेटेल. बघा समोर इथे आहे. तुम्ही डायरेक्ट आलात तरी तुम्हाला तिकीट काढू शकता तुम्ही, कोणती पाहिजे ती. बघा ऑनलाईन बुकिंग सुविधा पण आहे, आणि डायरेक्ट पण तुम्ही इथे भाऊच्या धक्क्यावर येऊन पण तुम्ही तिकीट काढू शकता. या साईडला वेटिंग रूम आहे बघा. AC आहे आतमध्ये पूर्ण फुल. आतमध्ये सगळेजण बसलेत प्रवासी. तर आम्ही घरी ऑनलाईन तिकीट काढलेली. तर तो ऑनलाईन जो तिकीट काढल्यानंतर जो स्कॅनर असतो तिकीट
तर तो तिकीटचा स्कॅनर तुम्हाला इथे दाखवायचा असतो सिक्युरिटीला. म्हणजे तुम्हाला अशी तिकीट देतात. हे बघा, अशी तिकीट देतात. म्हणजे आम्ही तिघांची 3 तिकिटे आहेत. एवढं 3 तिकिटे काढले. तिघांचे 3 तिकिटे काढलेले आहेत. असा बोर्डिंग पास भेटतो आपल्याला इथून पुढे जायला. एंट्री पास म्हणजे MTM मध्ये जायला एंट्री पास भेटतो. तर तुम्ही जर ऑनलाईन तिकीट काढली असेल तर तुम्ही ते स्कॅन करून तुम्हाला तो MTMचा पास भेटतो. तर तुम्ही पाहू शकता समोरच बघा, त्या ज्या गाड्या येत आहेत ना त्या M2Mने आल्यात. आणि त्या साईडला समोर लावल्या आहेत ना गाड्या, त्या आता M2Mने जाणार परत. आता M2Mच्या फेरीतून आल्या म्हणजे मांडवावरनं ह्याला आपला भाऊच्या धक्क्याला गाड्या आल्या आहेत M2Mमध्ये 4 व्हीलर्स. हे बघा समोर येत आहेत त्या. आणि तिकडे समोर जी लाईन लागली आहे ना, बघा ही समोरची लाईन आहे ना, त्या ह्या गाड्या परत आता रिटर्न जाणार. तर 4:40ची जी बोट फेरी आहे त्याने. आणि पब्लिक बघा सर्व आला आहे तिकडून. हे बघा समोर किती 4 व्हीलर्स आता एका बोटमध्ये राहतात ते बघा. आणि या साईडला 2 व्हीलर लावले जायच्यासाठी आणि त्या साईडला 4. मला इथे पहिला बॅग स्कॅन करायच्या आहेत. त्या बघा सर्व आपल्या जेवढ्या आपण बॅग्स आहेत स्कॅन करायचे आहेत, बॅग स्कॅनर्स. तर बॅग स्कॅन करून झाली आहे. ही बघा आपली M2M इथे वेट करते आपला. बघा एवढी मोठी M2M आहे बघा, भारी. बाबू ही बघ आपली बोट, ही बघा मस्त एक्सपिरियन्स असणार आहे आमचा M2M फेरीचा. तुम्ही पाहू शकता आपल्या समोर जी बोट आहे ती M2M फेरी आपल्या आपण भाऊच्या धक्क्यावर आहे. आपली स्कॅनिंग बॅग स्कॅन झाली आहे, तिकीट व्हेरिफिकेशन झालं आहे. आता आपली एंट्री होणार आहे आतमध्ये. एवढी मोठी गाडी आहे आपली बोट आहे ती बघा. तर आमचं तिकीट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. आता बघा आम्ही समोर आता बोट लागली आहे M2M. आता आम्ही एंट्री करतो आहे. हा भाऊचा धक्का हे बघा. पेशांगणी पण इकडे झाले ते बघा. समोर आपली M2M भाऊचा धक्का तू मांडवा बोट लागली. सर्व गाड्या 4 व्हीलर पण चालल्या आतमध्ये. पॅसेंजरसाठी वेगळे अशी लाईन आहे आणि गाड्यांसाठी वेगळी लाईन आहे. या साईडला समुद्र आपल्या बघा, 2 व्हीलर वगैरे पार्क करतायत. खूप छान असा एक्सपिरियन्स असणार आहे आपला. चला बघूया. क्रिशांक बोटिंग काय आलं आहे? तर मी बोटमध्ये एंट्री केली आहे बघा. इथे सर्व खाली गाड्या लागतात 4 व्हीलर आणि आपल्याला वरती जायचं आहे बघा. इथून जाऊया आम्ही आता वरती चाललो आहे. वरती एकदम अप्पर डेकला. या साईडला समोर गाड्या आहेत 4 व्हीलर 2 व्हीलर. बघा क्रिशांक. तर आम्ही आता इथे एंट्री केली आहे बघा आतमध्ये. मस्त असं ते बसण्यासाठी जायचं. चला तर या साईडला आम्ही चाललो आहे घोडे बसायला. या साईडला मस्त असा स्पेस आहे बसायला दिलेला आहे. असं आहे. इथून या समोरनं अशा 4 व्हीलर्स गाड्या येतात बघा. आरामदायी मस्त की TV बघत मस्त AC आहे फुल चिल. क्रिशांक आता पूर्ण एक्सपिरियन्स घेणार आहे. हा हा क्रिशांक बघ इकडे. क्रिशांक या साईडला मस्त की AC चिल एकदम मस्त बसण्यासाठी जागा स्पेस आहे. म्हणून बोललो हा एक्सपिरियन्स घ्यायचा होता आम्हाला. म्हणून आम्ही बोललो इथं एक राहू इथं. त्या साईडला सर्वजण बसले. तुम्हाला जर काही खायला पाहिजे तर इथे भेटू शकतं बघा. इथे क्रिशांक आणि रुच्या इकडे बसले आहेत बघा.
चाय हा पिया चाय पिया. हा घेऊया थांब घेऊया. तर आपण आता इकडे वरती आलो आहे. इकडे सगळेजण रिलॅक्स करतात. मस्त या साईडला स्पेस आहे असं बसण्यासाठी. बाहेर पण जर हवेशीर बसायचं असेल तर बसायला पण आहे. इकडे चेअर्स आहेत बघा इकडे. तर तुम्ही वरती यायचं तर वरती पण आहे जागा. इकडे सगळ्या गाड्या लागल्या. या साईडला सर्व गाड्यांची अरेंजमेंट केली आहे बघा. हे तुम्ही बाहेर पण बसू शकता. आतमध्ये एसीत नाही बसायला तुम्हाला बाहेर नॅचरल हवेमध्ये पण तुम्ही बसू शकता. मस्त असा M2Mचा एक्सपिरियन्स घेतो आहे आम्ही फेरीचा. मांडवाला उतरणार. हा समोर आपला भाऊचा धक्का आहे बघा. समोर सर्व बोट लागले. हा भाऊचा धक्का आहे समोर हा बघा. आता आपण समोरनं इथून एंट्री केली बघा. सर्व पॅसेंजर समोरनं येत आहेत. गाड्या पण येत आहेत. या साईडला बसायला अरेंजमेंट आहे. ते तुम्हाला बसायचं असेल तिथे तुम्ही बसू शकता. आणि AC मध्ये बसायचं AC मध्ये बसू शकता. तुम्हाला वरती बसायचं वरती बसू शकता. याच्यामध्ये पण 3 क्लास आहेत. स्कोडामध्ये पण 3 क्लास आहेत. जसं तुम्ही जसं आपल्या रेल्वेमध्ये कसं असतं फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड स्लीपर असं तसं क्लास आहे. तशी त्याची चार्जेस आहेत त्याचे. इथे काय खायला ऑर्डर असेल तुम्ही ऑर्डर करू शकता. तर इथे तुम्हाला भेटेल सर्व. पण थोडं कॉस्टली आहे. सर्व महाग आहे. तुम्हाला दाखवतो यांचे चार्जेस काय काय आहेत ते. तर आम्ही आता इथे मसाला चाय घेतली पिजांसाठी आणि मलाई कुल्फी घेतली आहे. तर मलाई कुल्फी आहे 220 आणि चाय नॉर्मल मसाला चाय 100 रुपीज. तर तुमच्या इथल्या जे आयटम आहे त्यांचे रेट दाखवतो तुम्हाला इथे काय काय आहे. समोर सर्व आयटमचे रेट तिथे आहे. मेमोज कॅफे म्हणून सर्व जेवढे आयटम इथे भेटतात त्यांचे सर्वांचे रेट्स आहेत. सर्व मोस्टली 100च्या वरच आहेत. आता आम्ही कुल्फी घेऊया. मलाई कुल्फी आणि चहा बघा. सर्व सीट बाय सीट बसले सगळे. मस्त ACचा आनंद घेत आहेत. गरमीमध्ये ACचा आनंद घेत आहेत. आपण घेतला इथे मसाला चहा आणि मलाई कुल्फी. बोलो काहीतरी घेऊ बोलो एवढ्या बोटमध्ये आलं आहे तर M2Mच्या. चढते ते बघा. हा निघाली. निघाले बोट आपली. बरोबर 1 तासामध्ये मांडवाला पोहोचणार. मलाई कुल्फी
इन लोग को एक बार फिर से डोज देना पड़ेगा लगता है। मसाला चाय ना, नहीं कोल्ड ड्रिंक है, कोक है, लाइट कोक मिलेगा या हे कोणतं आहे? थम्स अप दे दो। मसाला हाँ मलाई कुल्फी मलाई कुल्फी दे दो। एक सेकंड। हे घे मसाला चहा. आता मसाला चहा तू मम्मीला थोडी दे. हे मसाला चहा घेतला आम्ही. हा बघा मलाई कुल्फी पण येते. आमची बोट निघाली आहे बाहेर मस्त की. इकडे बाहेरचं जरा सीन बघतोय बघा मस्त. आतमध्ये अजिबात वाटत नाही काय का बोट चालते की नाही चालते की काहीच. मस्त अशी हवा समुद्राची, अरबी समुद्राची हवा लागते. आजूबाजूला सर्व बोट्स आहे. एका तासामध्ये पोहोचू आपण मांडवाला. साईडला सगळ्या टू व्हीलर आहेत, नंतर फोर व्हीलर लावले आहेत. सिक्युरिटी जबरदस्त आहे इथे सर्व गाड्यांची सिक्युरिटीसाठी आणि आतमध्ये पॅसेंजरसाठी पण. हे सगळं फोटो सेक्शन चालू आहे बघा. या साईडला पण बसायला अरेंजमेंट केली आहे इकडे. असं की वरती शेड घातली म्हणून द्यायला. तुम्ही टॉप फ्लोअरला पण जाऊ शकता, पण त्याचा क्लास वेगळा आहे. तिथरची हे चार्जेस वेगळे आहेत त्यासाठी. भारी एक्सपिरियन्स आहे इकडे. मस्तपैकी भारी एकदम समुद्राचा. अजिबात काही भीती वाटत नाही. काही भीती वाटत नाही. तर क्रिशांग आणि विषया मस्त आहे की आनंद घेतात इकडे. हे बघा मस्त समुद्राचा आनंद घेत आहेत सर्वजण. हे बसताय तर बसून घ्या. हा कसं वाटतंय? हा भारी. कृषांग कसं वाटतंय? मस्त. अप्पर डेक वरती आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. भारी वाटतंय ना. मस्त. आम्ही फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स घेतोय मस्त मोठ्याशा बोटीतनं. अजिबात भीती वाटत नाही आहे. समुद्रातनं जी बोट चालली आहे ना, अजिबात असं वाटत नाही की काय त्या छोट्या बोटीमध्ये भीती वाटते, पण ह्याच्यातनं अजिबात भीती वाटत नाही. इकडे बसायला त्यांनी शेड बनवलेली आहे. शेड आहे वरती अशी सगळ्या सीट्स आहेत. कृषांग काय मस्ती करतोय?
क्रिशांक चला आता आपण उतरायची वेळ आली. सगळेजण चालले आता उतरत आहेत. मांडव्याला पोचतोय आम्ही आता. आता मग मांडवा ब्रिजला पोचलो आहे बघा. मांडवा प्रवासी जेटी समोरच दिसते तुम्हाला. इकडे त्या छोट्या छोट्या बोट्स आहेत हे बघा. आता आपण अवघ्या 45 मिनिटामध्ये आपण पोचलो आहे मांडव्याला. या साईडला बसले आहेत रुचिरा आणि क्रिशांक हे बघा. मांडवा जेटी हा हे लास्ट टाइम आपण आलो तेव्हा इथे जेटी पकडलेली. आणि नवीन केली ना. सगळे आता निघत आहेत. आपण पोचलो आहे मांडव्याला. मांडवा किती 4 व्हीलर्स आहेत बघा. या साईडला 2 व्हीलर्स. आता हे आता डोअर खाली जायला चिटकेल आणि मग एक गाड्या बाहेर पडतील. रुची आणि वरती ती तिथून बघताय तेव्हा त्या साईडला. बघा बोटचा तो दरवाजा त्यावर ठेवला गेला. आता एक गाड्या बाहेर पडतील. सर्व गाड्या आपण आता पोचलोय मांडवा बीच. मांडवाला सगळे लोक आता चालले बाहेर पडले. चला आता आम्ही पण बाहेर पडूया. सर्व गाड्या बाहेर पडल्या. हा अलिबागला. मंडळी आम्ही आता M2Mच्या फेरीने इथे उतरलो आहे मांडवाला. तर आता आम्ही आमचा पुढचा प्रवास तर चालू करणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ आता मोठा होईल त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.